पारोळा तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला हादरवून टाकणारा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या भाटपुरी या गावाच्या नावाने तब्बल 4,907 बनावट जन्मनोंदी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात बिहार राज्यातील आदर्श कुमार उर्फ विक्की अशोक दुबे याने संगणक प्रणालीचा गैरवापर करून 13 बोगस आयडी तयार केल्याची माहिती पुढे आली आहे. सन 2010 ते 2025 या कालावधीत या बनावट आयडींच्या माध्यमातून हजारो खोटे जन्मदाखले तयार करून शासकीय यंत्रणेला मोठा आर्थिक व प्रशासकीय फटका देण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार व मागणी केली होती. त्यानुसार या घोटाळ्याचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली आहे. अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली या पथकात पारोळा पोलीस स्टेशन, सायबर पोलीस आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी यवतमाळ येथे गुन्हा दाखल झाला असून पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बनावट जन्मनोंदींचा वापर नागरिकत्व, शासकीय योजनांचा लाभ तसेच इतर कायदेशीर कागदपत्रांसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या आज भाटपुरी परिसराला भेट देणार असून तेथील स्थानिक नागरिक, प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता असून या घोटाळ्यामागील मोठे जाळे उघडकीस येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला माहित असेल. नोव्हेंबर 2024 विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगाव मध्ये 118 कोटी रुपये पकडून दिले होते. तर एका बाजूला विदेशून पैसे येतात, विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार, सुधारणा करावी लागणार आणि यासाठी SIT बनवण्यात आली आहे. आधार कार्ड पण बोगस बनवले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जन्म रजिस्ट्रेशन आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाही आहे, हे समोर आलेलं आहे. उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहे. आंतरराज्य लक्षात आलंय, कारण की आतापर्यंत 1 लाख नावं समोर आलेली. हे 1 लाख नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. ती आणणारे माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये, दिसत नाहीये. ह्याचा अर्थ खूप मोठं षडयंत्र आहे. इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे. पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद, एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे. बांगलादेशींना, रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे. मुंबईत त्याचं पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी. त्यात त्यांनी आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला. 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहे त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केलाय. ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद, आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार.